जणांना बसवलंय त्यांना असं तुमचं तुम्ही सेनेत जाण्याच्या चर्चेत बस पुढे करू थांबा लागेल ना। तर सरकारचं शिष्टमंडळ सध्या छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आहे आणि छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं उपोषण सुरू आहे। तिथे आता सरकारचं शिष्टमंडळ पोहोचत आहे। या शिष्टमंडळामध्ये 5 मंत्र्यांसह 12 जणांचा समावेश आहे। हे सरकारचं शिष्टमंडळ ओबीसी उपोषणकर्त्यांना भेटणार आहे। कालच्या बैठकीमध्ये काही मागण्या मान्य करण्यात आल्या, त्यामुळे लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती त्यांना केली जाणार आहे। आणि आता छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्रीकडे रवाना होत आहे। हे थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। 5 मंत्री आणि एकूण 12 जणांचा समावेश या सरकारच्या शिष्टमंडळामध्ये आहे। सरकारच्या शिष्टमंडळामध्ये सहभागी असलेले सदस्य हे कालच्या बैठकीमध्ये सुद्धा उपस्थित होते। काल ओबीसी नेत्यांची आणि सरकारची बैठक झालेली आहे। ओबीसी शिष्टमंडळासोबत काल सरकारची बैठक झाली। या बैठकीमध्ये काही मागण्या मान्य करण्यात आल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। आक्रमकपणे छगन भुजबळ यांनी या बैठकीमध्ये आपली मागणी मांडली होती, आपले मुद्दे मांडले होते। त्यानंतर आता सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्रीकडे निघालेलं आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। वडीगोद्रीनंतर हे शिष्टमंडळ पुण्यामध्ये महेंद्र ससाणे, मंगेश ससाणे यांना देखील भेटणार आहेत आणि त्यांना देखील उपोषण मागे घेण्याची विनंती करणार आहे। आता हे शिष्टमंडळ वडीगोद्रीकडे रवाना झालेलं आहे। तिथे लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी गेल्या 10 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे। त्यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती सरकारचं शिष्टमंडळ त्यांना करणार आहे। तर सरकारचं शिष्टमंडळ आधी वडीगोद्रीमध्ये जाणार आहे। 2 दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्रीच्या दिशेने आता रवाना झालंय। थोड्याच वेळामध्ये लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना ते भेटणार आहेत। सरकारचा निरोप ते या दोघांना देतील। त्यानंतर या दोघांनी आपलं उपोषण मागे घ्यावं यासाठी त्यांना विनंती देखील केली जाईल। ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागता कामा नये अशी मागणी ओबीसी नेत्यांनी केली आहे। त्यासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे उपोषणाला बसलेत। त्यांच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस आहे। तर त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुण्यामध्ये मंगेश ससाणे हे सुद्धा पुण्यामध्ये उपोषणाला बसलेत। आणखी काही ठिकाणी लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून उपोषण सुरू आहे। तर त्यांना देखील उपोषण मागे घेण्याची विनंती सरकारचं शिष्टमंडळ करणार आहे। छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून आता सरकारचं हे शिष्टमंडळ वडीगोद्रीकडे रवाना झालेलं आहे। छगन भुजबळ, उदय सामंत तसंच गिरीश महाजन या शिष्टमंडळामध्ये आहेत आणि आता हे शिष्टमंडळ वडीगोद्रीकडे रवाना झालंय। शिष्टमंडळामध्ये 5 मंत्र्यांसह 12 जणांचा समावेश आहे। ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे। लक्ष्मण हाके यांनी सरकारला निवेदन देखील दिलं होतं। त्यामध्ये काही मागण्या नमूद करण्यात आलेल्या होत्या। त्यावर देखील कालच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली। त्यामध्ये सरकारमधले आणि इतरही एकूण 11 ओबीसी नेते बैठकीमध्ये सहभागी झाले होते। प्रत्येकाने आक्रमकपणे आपली बाजू त्या ठिकाणी मांडली आहे।